नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये रणवीर इंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पार्टीचे शहराध्यक्ष आहेत, धाराशिव शहराध्यक्ष। आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक निष्ठावंत भक्त आहेत आणि अशाच पद्धतीने जरांगी पाटील साहेबांसोबत त्यांनी निष्ठेने काम केलं आणि 29 तारखेला मुंबईमध्ये होते ते 29 तारीख ते आरक्षण मिळेपर्यंत हे निष्ठा जी आहे ना, मरेंतर समाजासाठी आणि जगेंतर समाजासाठी ही भावना असणारे मराठ्याचे सर्वच तरुण जीवाचा विचार न करता धुधारी पावसामध्ये मुंबईमध्ये होते ते। हेतू एकच होता की माझ्या समाजाचं भलं व्हावं आणि समाजाला भलं करण्यासाठी मी कामी यावा, मरण पावावा तरी चालेल, मरू किंवा करू ही भूमिका घेऊन जरांगी पाटील साहेबांसोबत संघर्ष योद्धा, आरक्षणाचा योद्धा जरांगी पाटील साहेबांना यश आलं आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं, गरीब समाजाचं कल्याण झालेलं आहे। काल त्यांना आरक्षण मिळालं आहे। 2/9/2025ला दुपारी 4 वाजता या आरक्षणाची घोषणा झाली, GR बाहेर पडला आहे। आपण या विषयावर आपण रणवीर इंगळे साहेबांना विचारूया नेमकं काय वाटतं ते। रणवीरजी, हा लढा किती दिवसापासून होता जरांगी पाटील साहेबांचा? संघर्ष होता जरांगे पाटील साहेब हे गेल्या मागील 13, 14, 15 वर्षापासून हे कायम माझ्या मराठा समाजाचं कल्याण व्हावं, माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेव्हापासून हे आंदोलन करणे, प्रत्येक गावोगावी चळवळी उभा करणे हे तेव्हापासूनचं त्यांचं काम आहे। जे म्हणतात ना की पहिल्यांदा असे म्हण आहे की बाबा तप केल्यानंतर 12 वर्षाचं तप केल्यानंतर देव भेटतो, त्या दृष्टिकोनातून हा माणूस कायम सतत ह्या मराठा समाजासाठी तळमळीने काम करत राहिला। त्यामुळेच आज करोडोचा समाज एक फाटका माणूस, ज्याचं की घरावर छप्पर नीट नाही, बरोबर, त्याच्याकडे 2 एकरसुद्धा शेती उरलेली नाही, बरोबर, अशा फाटक्या माणसाच्या एका शब्दावर लाखो करोडो लोक आपल्या स्वतःच्या पैशानं खर्च करून त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी अख्ख्या मुंबईत राहायची खायची व्यवस्था कुठल्याही परीनं राहायच्या तयारीने येऊ शकतात। आजकाल नेते लोकांनी 2-2 हजार 5-5 हजार रुपये देऊन सुद्धा लोक जमा करणं होत नाही। खरं हा माणसाच्या शब्दावर लोक येतात। यस, बरोबर आहे। ही या माणसाची उपलब्धी ही आहे की समाजाला एक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांनंतर चांगल्या विचारानं आपल्या समाजासाठी मी काही करू शकतो ह्या विचारानं माणूस भेटला आहे, प्रामाणिक आहे, आत्तापर्यंत प्रामाणिक आहे, आत्ताही पुढेही समाज त्याच्याबरोबर सोबतच राहील। त्या शब्दावर आत्ताही काही ना काही आरक्षण भेटलंच आहे आपल्याला। आता हे छलकपट करू नये सरकारनं, एवढीच आमची अपेक्षा आहे। मला वाटते बघा, जरांगी दादावर एवढे आरोप केले लोकांनी, वाचाळ वेळ की खरं म्हणलं तर त्यांच्यातलं आरक्षण आपण मागायला नव्हतं। म्हणजे दादांचं मत असं होतं की जरांगी दादांचं की आरक्षण जे आहे ते माझ्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदीप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते दिलं सरकारनं। जवळजवळ 58 लाख नोंदी आढळल्यात गॅजेटमध्ये, अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे आणि त्यांचं स्वप्न साकार झालं। पण वाचाळ वीराने वेगवेगळे दादावर आरोप केले, जरांगी दादावर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय? माझं मत पहिल्यांदा काय, जे वाचार वीर आहेत म्हणजे ते हाकेसारखे, हाके हा धनगर समाजाचा आहे, बरोबर, आणि OBC समाजात 3.5% धनगर समाजाचं शेपेट आहे, त्यांच्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही, बरोबर। वंजारी समाज, विजय वंजारी समाज, त्यांचंही काहीतरी 2% काहीतरी प्रमाण आहे, त्यांच्याही आरक्षणाला कुणी धक्का लावू शकत नाही। आणि हेच वाचारवीर म्हणजे OBC समाजाची दिशाभूल करतायत आणि पहिल्यापासून कुणबी मराठा हे एकच आहेत। आणि सर्व OBC मधून घेतलं तर आता आपल्या राज्याची राज्यघटना कशी आहे, म्हणजे भारतीय संविधान काय म्हणतं की बाबा 50% वर आरक्षण मिळत नाही,
बरोबर. मग ओबीसीत ज्यावेळेस 94चा जी आर निघाला ओबीसी मंडल आयोग पवार साहेबांनी जो लागू केला त्यात कुणबी वगैरे सगळ्या जाती घातल्या. कुणबी म्हणजेच मराठा शेती करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी मान्य करायला पाहिजे. आणि सध्या पहिलं काय होतं की बाबा मराठा समाज सक्षम होता पण वरचेवर विभागण्या होऊन प्रत्येकाकडे काही गुंठ्यावर जमिनी आलेल्या आहेत. त्या सध्या कुटुंबाच्या विभागण्या झालेल्या आहेत आणि शिक्षणासाठी सुद्धा खर्च करू शकत नाही शेतकरी राजा. पुन्हा नैसर्गिक आपत्ती येत आहेत, पीक चांगले येत नाही, अशा अनेक अडचणीला तोंड देत आहे ग्रामीण भागातील माझा मराठा बांधव. शिक्षण कसं करायचं, शिक्षणापुरतं तरी द्या आम्हाला. बरोबर. बाबा आम्हाला नोकऱ्या तर शासनानं पूर्ण बुडवल्यात पण शिक्षण तरी आमच्या लेकराला चांगलं भेटावं. आज काय वाटतंय? आज चांगलं वाटतंय पण मला काय वाटतं अजून बी ह्याच्यात छलकपट करू नये. अजून बी शासन आज जरंगे पाटील हे मला वाटते देवेंद्र फडणवीसच्या बैठकीतून आज छगन भुजबळ उठून गेले. तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत? छगन भुजबळचं मत काय आहे? ते आता विरोध करणार झाले, ते त्यांचेच माणसं आहेत, त्यांनी सोडलेले माणसं. तुम्ही एका बाजूनं देताय, एका बाजूनं विरोध करायला लावताय. तुम्ही सगळ्या बाजूनं तुम्ही कसं आहे लोकाला. अजून देवेंद्र फडणवीसवर तुमचा विश्वास नाही? अहो त्या माणसावर आमचा विश्वासच नाही. बरं. जोपर्यंत आता काय आहे त्याच्यात काय केलेलं आहे. आता म्हणलेत हैदराबाद गॅझेट लागू करू, ते कधी करणार आहेत? आता ते जी आर निघालाय, मान्य आहे आम्हाला. जी आर केव्हा पारित होतो? ज्यावेळेस जी आर चॅलेंज केव्हा होतं? आता कोर्टात समोरचा ओबीसी विरोध करणारच आहेत. आता ओबीसी जे आहेत त्यांनी जे हे असे सोडलेले नेते त्यांना काय कामच नाही. वरून पैसा येतो द्यायचं. सदावर्तीसारखे हरामखोर आहे तेच ते. ती अजून ती जयश्री पाटील त्याची बायको आहेच, त्यांच्या नावानं टाकायची हरकती, म्हणजे ते हातानं केस टाकवून द्यायची, भेटलेल्याला भेटू द्यायचं नाही. आता ह्यावेळेस सरकारचं इथून काम महत्त्वाचं, इथून महत्त्वाची परीक्षा आहे. सरकारनं हा जी आर आहे तो 6 आठवड्याचा कालावधी असतो. हा जी आर विधिमंडळात पारित करावा लागतो आणि विधान परिषदेत पारित करून संसदेकडे पाठवावा लागतो. जरंगे पाटील साहेब आज काय म्हणले माहिती आहे का? जरंगे पाटील साहेबांनी का छगन भुजबळ उठून गेलेत ह्याचा अर्थ जी आर करेक्ट आहे. जी आर करेक्ट आहे, हा मान्य आहे का? जी आर करेक्ट असू द्या पण हा जी आर ज्यावेळेस विधिमंडळात सगळ्याला कळतंय, विधिमंडळात आणि विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर हा कोर्टात टिकतो. बरोबर. नाहीतर त्या जी आरला काही अर्थ राहत नाही. म्हणजे अजून संशय आहे तुमचा? इथून पुढं संशय म्हणजे काय? अहो एखादं एवढं मोठं मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलंय का? फडणवीस साहेब आला नाहीत तिथं स्टेजवर? बरोबर आहे. का आला नाहीत? बरोबर. दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते, बोलवलं होतं त्यांनी विशेष म्हणलं तर का आले नाहीत ह्याच्यावर फक्त. पण इथून पुढं अजून आपण नेटानं लढलं पाहिजे. आणि जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं, कालच इशारा दिलाय, बाबा आता जर आम्हाला धोका झाला तर आम्ही कुठल्याही मंत्र्याला, खासदाराला, आमदाराला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. बरोबर. शेवटी त्यांची जबाबदारी. आता ती काय करू शकतात ती. बरं, ते जी आर मध्ये एक त्यांनी काय लिहिलं माहिती आहे का? गॅजेटमध्ये असणाऱ्या जी नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये पात्र असणाऱ्या माणसालाच प्रमाणपत्र मिळणार. पात्र असणारा असं एक मुद्दा टाकला त्याच्यात. त्याच्याबद्दल काय म्हणायचं? काल जरांगे पाटील साहेबांनी हा मुद्दा वाचून दाखवला होता. ह्याच्यात दुरुस्ती करा, सरसकट गॅजेट लागू करा, मराठवाड्यातील लोकांना सरसकट पात्रच्या ठिकाणी सरसकट लागू करा. आता हिथूनच चालू झालं छलकपट. हे कागदी घोडे असे नाचवायला चालू झाले. आता तुम्हालाही कळायला पाहिजे. आता तरी जरांगे पाटील साहेब काय म्हणले की बाबा इथून पुढं आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तुम्ही कुठवर देणार आहे ते आम्हाला कळतंय. म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून चालायला लागलो आता हळूहळू या गोष्टीचं. तर तुम्ही आम्हाला धोका न देता द्यावं. आता हे तुम्ही कसं म्हणलात मला पात्र, हे पात्र तर पहिल्यापासूनच आहे ना. पहिल्यापासूनच पात्र लोकांना भेटणारच आहे ते, त्याचा काय विषयच नाही. ते हैदराबाद तिथले आणलं की कागद आपल्याला भेटतंय ते अजून बी, त्याचा विषयच नाही. सर्वच मराठ्याला भेटेल का? पात्र हा शब्द टाकल्यामुळे सर्व मराठ्याच्या तरुणाला भेटेल का ते प्रमाणपत्र? ते शक्यता आहे ना. मग त्याच्यात बदल करायचा आपल्याला. ही ते सुचवलं होतं जरांगे पाटील साहेबांनी. सरसकट पात्र काढा आणि सरसकट दुरुस्ती करून आणा. परत तिथून अजून केलंय तरी बी जरांगे पाटील काय साहेब काय म्हणले ते की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. बरोबर. आता आम्ही माघारी घेतली मुंबईकर, आणि मुंबईकरांना कुठलाही त्रास नाही झाला तरी हुकुमशाही पद्धतीनं हे कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी अशाच चालू आहेत त्यांच्या. आणि त्यात तुम्ही सांगतो, तुम्ही विचारलाय मला प्रश्न की फडणवीस साहेबावर तुमचा विश्वास नाही का? तर खरंच नाही. बरोबर. तुम्हाला माहीत आहे का कालची केस कोणत्या जज समोर चालू होती? आरती साठे. आरती साठे कोण होत्या? भाजपाच्या प्रवक्त्या होत्या.
बरोबर. त्यांच्या कोर्टासमोर त्यांनी अर्धा तासाची हिअरिंग चालू झाल्याच लगेच त्यांनी आदेश दिला होता की आंदोलन स्थगित करण्यासाठी उठवून टाका तुम्ही. पण तोपर्यंत आपल्याला म्हणजे दबावगट निर्माण केला होता. सगळ्याच तिथल्या त्या CST परिसरातले पोलीस आता आक्रमक झाले होते. सगळ्या गाड्या वगैरे काढून लोकाला फिरून म्हणजे आंदोलकाला बाजूला केलं होतं. आंदोलक तरी पण शांततेनं बाजूला झाले होते का तर आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. आणि तेवढ्या समिती आली, ते झालं, त्यांनी आपल्या काय मागण्या मान्य केलेल्या आहेत. पण ते कुठपर्यंत मान्य खरंच करणार का वाशीसारखं होऊ नये आमची इच्छा आहे इथून पुढं. कारण की इथून पुढं तुम्हाला इथून पुढं मराठा शांततेत बसणारच नाही परत. तुम्ही जर धोका दिला तर शेवटी मराठा कसा आहे तहात हारतो. हे पहिल्यापासून आलेलं आहे का आपण कसं आहे सर्व समाज गटाला कुठला त्रास होऊ नये असं वागतो. त्यामुळे ह्यांनी दिलं आहे शब्द. आता दुसऱ्या वेळेस आपण मुंबईत गेलो होतो. जरांगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत त्यांचं काय मत आलं? त्यांचं मत आहे GR आहे योग्य. ती त्रुटी दाखवलेली आहे की ती तुम्ही म्हणलेली ऐका ती करतो म्हणले त्यांनी. सरकारनं शब्द दिला की सरसकट करू. आता चालू झालं ओबीसीचं हळूहळू. आता सर्व ओबीसी समाजाने. आणि महत्त्वाचा विषय काय ओबीसी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आम्ही सगळे गावगाड्यातले आहोत. तुम्हाला बी कळायला लागलं की मराठा समाजाची बांधवाची स्थिती काय आहे सध्या. आणि ती काय तुमच्या बाकीच्या गोष्टीचं आरक्षण मागतच नाही. शेवटी ओबीसी आलं तर सर्वसामान्य गरीबालाच भेटणार. गरीब शिक्षणासाठी मागणार. ती कशाला बाकीच्या भानगडीत पडणार. आता ही तुम्हाला जे 58 लाख नोंदी आहेत या नोंदी आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कशातून मिळणार आहे आरक्षण नेमकं? हे ओबीसीतून म्हणते. ओबीसीतून मिळणार त्याला. आणि ओबीसीतून झालं की झालं आम्हाला 50%च्या वरी जाणार नाही आणि ती व्हॅलिड होणार आहे. मग आता ही मग हे ओबीसीला आता काय केलं ह्यांनी आता कोर्टात जाणारच आहेत. ही पुढचं आम्हाला माहित आहे. म्हणजे ओबीसीचं आणि मराठ्याचं भांडण ह्यांनी पक्क लावलंय 100% लावलेलं आहे. आता काय संबंध आहे मला सांगा. आमचा अधिकार आहे का नाही? कुणबी आहे का नाही? 94च्या GR मध्ये कुणबी नोंद. कुणबी म्हणजे शेतकरी झाला ना. बरोबर. ती काय असू द्या सगळे 18 पकडतात त्याने मराठा बी त्यात कुणबी येतो ना. शेती होती का नाही आमच्याकडं? होते. मग कशामुळे तुम्ही करताय? आणि हैदराबाद गॅजेटनुसार तीच विषय चालू आहे ना. हैदराबाद फक्त सरसकट द्या ना नोंदी. आता कुणाकडे जमिनी नव्हत्या. ती तेवढा एक मुद्दा चांगला घातला आहे की 67च्या अगोदर जर तुमचा एखाद्याचा कुणबी दाखला निघाला त्याचा कुणबी असेल त्याचा दाखला निघाला आणि त्यानं जर लिहून दिलं माझ्या सगळ्या सोयऱ्यांना की बाबा प्रमाणपत्र म्हणजे ॲफिडेविट करून दिलं की हा माणूस 67पासून इथं आहे आणि हा इथला आहे. तेवढा एक फक्त मुद्दा घातलाय. पण सरसकट घाला ना तुम्ही. जाचं काठी आहेत का ह्याच्यात? जाचं काठी आता ती पुढं काढणार आहे. सहजासहजी प्रमाणपत्र मिळणार आहे का तुम्हाला? आता कसं आहे ही पुढं काळ जाऊ द्यावं लागेल. 2 महिने 4 महिने सगळ्या गोष्टीचा वेळ. आपण प्रमाणपत्र काढण्यासाठी अंमलबजावणी चालू झाली का? आता त्यांनी ऑर्डर तर काढली आहे. आता प्रत्येक 3 त्या प्रमाणपत्र भेटण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी तलाठी असतील, ग्रामसेवक असतील आणि कृषी अधिकारी. त्या तिघांची मिळून समिती स्थापन करून त्याची चौकशी तुम्हाला म्हणल्यासारखं की बाबा ह्यांचं ओबीसी प्रमाणपत्र आहे का. ज्याचं म्हणजे माझं ओबीसी प्रमाणपत्र असेल तर माझं असं तर मला लगेच भेटेल ती कुणबी प्रमाणपत्र. पण आता तुम्ही जर त्या गावातले असाल माझे सगळे सोयरे असतात तर मी तुम्हाला लिहून द्यायचं की माझ्या म्हणजे की बाबा ह्यांना हे तवापासून आहे तिथं माझे सगळे सोयरे आहेत. शपथपत्रावर लिहून दिलं की चालू तुम्हाला भेटू शकतं. हे असं आहे. तर त्याच्यात आतून पुढं काय होतं ते बघू. आणि विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे हे आठवड्याला आढावा घेऊ आम्ही ह्या गोष्टीचा. त्यांनी 15 दिवस सांगितले तर जरांगे दादांनी 1 महिना. आणि नाही ती ह्याच्यासाठी सातारा गॅजेटसाठी दिलेलं आहे. सातारा गॅजेट जे वेगळं ते एक लागू करायला सांगितलेलं आहे. ते सातारा गॅजेट पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी की जी उरलेल्या नोंदी त्यांच्या राहिलेल्या आहेत ती सातारा गॅजेट लागू करा. आणि औंधीच गॅजेट ते त्याच्यात दोन्हीत काहीतरी प्रॉब्लेम आहेत. म्हणजे ते काहीतरी किचकट म्हणजे काहीतरी आहे. त्यासाठी ते पुढं त्यांना महिनाभरासाठी. वेगळे साहेब तुमच्या सोबतीला धाराशिव शहरातले जिल्ह्यातले जे तुमच्या सोबत लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणारे काही नावं सांगता येतील का तुम्हाला इथे? असे नावं कसं आहे नावं शहरातले नावं सांगण्यापेक्षा काय माझं काय मत आहे माहिती आहे का. आपल्या त्या लढ्यात जास्तीत जास्त बीड नंतर आपला धाराशिव जिल्हाच तिथं होता मुंबईमध्ये. त्यानंतर बाकीचे जिल्हे होते मराठवाड्यातले. आणि सध्या आपल्याच गरज आहे जास्तीत जास्त. आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं मदत करतो. प्रत्येकजण कुठं सहभाग झाला तर मी काहीतरी. आता मुंबईमध्ये किती संघटनेनं तुम्हाला सपोर्ट केला की
तुमच्या संडास बसण्यासाठी सुद्धा संडास बाथरूम बंद केले होते. जेवणाचा प्रॉब्लेम व्हायला होता बरं का. बऱ्याचशा अडचणी रस्त्यावर येत होत्या. हॉटेलं बंद करण्याचा निर्णय, म्हणजे कुटीरवादीपणा जेवढा करायचा तेवढा केला देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं. पण तरीसुद्धा म्हणजे संयम दादानी तुटू दिला नाही. आणि इकडं ते सदावरती आरडत होते, हे लक्ष्मण हाके आरडत होते. याला कसं तोंड दिलं दादानी? पहिल्यांदा दादानी काय सांगितलं, ह्याने एकतर हो का फडणवीस सरकार इतकं हुशार आहे, फडणवीस आपल्या अंगावर काही येऊ द्यायला तयार नसतील फडणवीस साहेब. त्यांनी अगोदर आंदोलनाला बसायच्या अगोदरच त्या आझाद मैदानाची जी ही असते नियमावली ती कोर्टाच्या अखेरीत घातली आणि कोर्टाच्या मार्फतच परवानगी घ्यायचा विषय करून ठेवला अगोदरच. म्हणजे की काही झालं आणि एखाद्या कोर्टानं आधी दिलं की आता काल कसं झालं, त्यांचे आज जज त्यांचे होते, आज उठवा म्हणजे की आम्हाला कोर्टानं सांगितलं, आमची इच्छा नव्हती उठवायची असं दाखवायचं लगेच, पण कोर्टानं आम्हाला ऑर्डर दिली, आदेश दिले, त्यामुळे आम्हाला करावं लागलं. हा डाव असतो. पहिल्या दिवशी दुकानं बंद ठेवली, तिथले बाजूची दुकानं बंद ठेवल्या. बाकीची कसं आहे, सर्व म्हणजे विरोधी पक्षातले नेतेसुद्धा, उदाहरणार्थ रोहित पवारने लगेच ट्विट केलं, का बंद ठेवलं तुम्ही, म्हणजे खायची प्यायची व्यवस्था लोकांनी राहू नये का इथं. पुन्हा संडास बाथरूमचे ती जी सार्वजनिक शौचालय होते तिथले कुलप लावले गेले, पाण्याचे टँकर दिले नाहीत लोकांनी. तरी मराठा कसा आहे, जितकी परिस्थिती तिखट तेवढा मराठा तिखट. बरोबर. हे पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज काळापासून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक दिवस केलं, ही बातमी गाव कोसापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात पसरली. इतका मदतीचा ओघ आला की मुंबईला खाऊ घालू इतकी दानत मराठ्याच्यात आहे आणि शेतकऱ्याच्यात आहे इतकं. आणि त्यात माझा मुस्लिम बांधव असू, बहुजन समाजातले भरपूर समाजातले लोक मदतीला उतरले होते. ह्यांना काय वाटलं भेटणार नाही, पण ती तर मुस्लिम बांधव तर खांद्याला खांदा देऊन पहिल्यापासून लढतच आहेत. आता हिंदू मुस्लिम होईना झालं, कारण की लढणारे दोनच आहेत ते असे उभारले समोर तर मराठा आणि मुस्लिम उभारू शकते ते. मला काय म्हणायचं आहे इंग्लिश आहे, मला एक थोडा खटकणारा मुद्दा आहे, जातीवादाचा मुद्दा बी म्हणलं तर काय हरकत नाही. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी करू दिला नाही. आता देवेंद्र फडणवीस ब्राह्मण नाहीत आणि ब्राह्मण म्हणून मराठ्याला विरोध केला आहे का, असं माझं मत आहे. हो, शिवाजी महाराजांच्या काळापासून हे आहेच, 100% आहे. कोणी काही म्हणलं तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीत शिवाजी महाराजांना काहीतरी बोलणं, ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. कोरटकर, सोलापूरकर, ह्या सगळे असे भोलटे जे आहेत ना, भामटे, त्यांना काही लागत नाही त्यांना नीट सरळ करायला, पण ह्या सरकारनं त्यांना प्रोटेक्शन देतं आहे. बोलतेत ती छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचे त्यांच्या अवकात ती बोलते ती. ह्याच्यामुळे हिंदू कशात हिंदू त्यांचं हिंदुत्व. आता आम्ही मराठा ही मागायला लागलो, बजरंग दल, RSS, शिवप्रतिष्ठान, हे सगळं कुठे गेल्या संघटना? आम्ही हिंदू नाहीत का तुम्ही पाठीमध्ये नाही? म्हणजे लढाई भांडणं करण्याच्या वेळेस तुम्ही आम्हाला पुढं करताव का? तुम्ही आम्हाला भांडणं करण्याच्या पुढं करताव का? आणि आत्ता ज्यावेळेस गरज होती तुम्ही साधी पाण्याची बाटली बाजू शकला ना आम्हाला. बरोबर. आमचा मुस्लिम बांधव आज खांद्याला खांदा उभा होता. बहुजनातल्या भरपूर संघटना आमच्या सोबत होत्या, सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यांनी मदत केली. आणि एकदा महाराष्ट्रात समजल्यावर आम्ही महाराष्ट्राला मुंबईला 4-5 दिवस खाऊ घालू, इतके दसम्या, भाकरी, तिखट, ठेसा, चटणी इतकं आलंय. तिथं अजून 2 दिवस खातील लोक, इतकं पैसे शिल्लक आहे. आणि मुंबई 2 दिवस पाणी पिल इतकं बिसलरी वाटे शिल्लक आहे. तिथं रस्त्यावर अशा ढीग लागली आहे ती. जय श्रीराम म्हणा, जय बजरंग म्हणा, अशा म्हणणाऱ्या संघटना किती आल्या होत्या तुम्हाला सपोर्ट? एक मी तुम्हाला काय बोलतो त्याला तीच सांगायला लागलो, आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. बरोबर. जय श्रीराम कावापासून आले? 1980 पासून पुढं त्यांनी अजेंडा राबवला. आमच्या घरात आहे नाही का? जय श्रीराम तर 2014 पासून जास्त वाढल्या. वाढू द्यावं त्यांनी, त्यावेळेस ती भूमिका आता सेट झाली त्यांची जास्त. काय म्हणजे नेमकं काय, तुम्ही फक्त हिंदू मराठ्यांचा वापर तेवढ्या गोष्टीसाठी करता का? तुम्ही ते आमच्यासाठी उतरणार रस्त्यावर? तुमचं सरकार आहे का नाही? का तुम्ही आम्हाला असं केलं? आम्ही काय कोणाला त्रास दिला का? का एवढा मोठा मराठा समाज मुंबईत गेला, आपापल्या परीने एन्जॉय करत होता ना. आम्हाला जरांगे पाटील साहेब सांगितलं होतं, तुम्ही आम्हाला 5,000 लिमिट दिली ना, इतके दिवस लिमिट नव्हती. तुम्ही आम्हाला 5,000 जरांगे पाटील साहेबांना सांगितलं मुंबई फिरा निवांत. हो, माझा समाज मुंबई फिरेल. मुंबई फिरत होते निवांत, एन्जॉय करत होते. कुणाला त्रास झाला का? बिकाऊ मीडियानं दाखवलं की त्रास झाला असं काही बी म्हणायला लागले. पण काय मुंबईकरची मुलाखत घेतली नाही, म्हणले आम्हाला त्रास काहीच नाही त्यांचा, कोऑपरेट केलं. इंग्लिश साहेब,
तुम्हाला धोका जाणवतो आरक्षणाचा, बरं का? विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये हे मुद्दा पास झाला पाहिजेत आणि न्यायालयामध्ये टिकला पाहिजेत. आता तुम्हाला कशाची भीती वाटते बरं नेमकं? हे काय करतात का नाहीत पुण्य विधी आता विधानसभेचं अधिवेशन बोलावं लागेल का नाही ह्या गोष्टीसाठी? ह्यावेळेस पण आता ह्यांनी मंत्रिमंडळानं ठराव घेऊनच ते पत्र काढलं. पत्र काढ त्याला काय अर्थ नसतो कागदाला. त्या तसली जी अर्थ भरपूर निघते रोज निघते. त्याला दोन्ही सभागृहात ज्याला अभ्यास आहे म्हणजे जे आता मी तर काय वकील ना पण तरी मला कळतं त्या गोष्टी थोडं बहुत तरी कळतंय. कुण्या मंत्र्यापासून तुम्हाला धोका वाटते करेक्ट सांगा? अहो मुख्यमंत्रीच ना, बाकीचे मंत्रीच काय बोलायचंय? हाच मंत्री ह्याच्यात हातात आहे सगळं. सदावरती ह्याचाच माणूस आहे. मग उपमुख्यमंत्र्याची भीती नाही? हो, हे ईडीच्या पिटीने गेले ते. ह्यांना तर काय चांगलं वाटतं का आपला मराठा समाज रस्त्यावर असा तो आपल्याला आणि रस्त्यावर असा त्यांचा त्रास झालेला? शेवटी काय, शेवटी कुठे येतं ईडी CBI हे असले वरी केंद्राचं सरकार बदलू द्या बरं, किती राहतात बघू त्याच्यापाशी. किती आमदार तुमचे निवडून येते बघू. EM आता तुम्ही कशा सत्तेवर आला? EMच्या जोरावर आला. बरोबर. अहो 2019 पासून हुकुमशाही चालू झाली आहे देशात. लोकांना समजत नाही अजून, हळूहळू समजलं तरी काय करायला लागलं लोक. मी टाकलं ह्यानं टाकलं नसेल, ह्यानं टाकलं मी टाकलं नसेल, ह्या गोष्टीवर लोक आणि अजेंडा सेट करायला लागले. ते लाडकी बहीण योजना सेट केली आणि बरोबर त्या निवडून आले. अहो इथं एवढा विरोधात मी प्रत्येक पूर्ण जास्तीत जास्त फिरलो महाराष्ट्रात. एवढा विरोधात असताना एवढी समाजाने तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर आनंद उत्सव साजरा केला. पण तुमच्या मनात जी भीती आहे अजून, कारण तुम्ही अनुभवी आहात की सरकार हुलकावण्यात येत आहे, डुप्लिकेटपणा काम करून अजून मराठ्याला धोका देईल असंच तुम्ही म्हणलं मागा. होय की? तुम्हाला खरी भीती आता कुठपर्यंत आहे? कुठपर्यंत म्हणजे अजून आता 6 ऐका, ज्यावेळेस GR पारित होतो राज्यपालाच्या सहीनं बाहेर निघतो त्यावेळेस तो GR कमीत कमी 45 दिवसाच्या अगोदर अथवा 6 आठवडे काय तर त्याचा कालावधी असतो काहीतरी. त्यात विधिमंडळ जर नाही पारित झालं तर त्याला मग कोणी विचारते ती 2-3 ह्याच्यासुद्धा हिअरिंगमध्ये सुद्धा टिकत नाही ती GR कोर्टात. तुम्हाला ही GR न टिकू देण्याचं काम नेमकं कोण करत आहे असं वाटा? आता सत्तावरती का असे आहे तेच, त्यांना तर काय कामच नाही. उठलं की ती त्यांना भरपूर भेटलेलं बुकणारी बुकते ते. पण आता माझं मत आहे, तुम्ही त्याचं आरक्षणाचं ही घेणार आहो का नाही? तुम्ही श्रेय घ्या बाबा सगळं, पण माझ्या मराठा समाजाला जो गोरगरीब ग्रामीण भागातला आहे त्याची खायची एक वेळची भ्रांत व्हायला लागली, इतकी परिस्थिती बेकार आहे. अहो सध्या 10 रुपयाची भाजी आणू शकत नाही माझा म्हणजे गरीब मराठा समाज. आज कितीतरी शेतकरी आत्महत्या करते ते, त्यांना कोण बघणार आहे मला सांगा? त्यांच्या मुलांनी शिकायचं कुठं? आणि शाळा तर अशा झाली ते खाजगी 5 आणि 10 हजार रुपये फीस सहज. अहो माझं 10वीपर्यंत 12वीपर्यंत शिक्षणाला 10,000 गेलं नसतील. पण ते आता काही असल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तात्पुरता तरी. हो, हा जो आनंद आहे तो कसा वाटतो तुम्हाला? अहो हा जरा इतका म्हणजे कसं आहे, गोरगरीब सर्वसामान्य लोकांना शिक्षणासाठी तरी निदान, बाकीचं जाऊ द्या. शिक्षण कुठं नोकरी लागली, 90-95% 2-2 मार्काने गेलेले पोरं आत्महत्या करते. ते काय करते शेवटी? पर्याय काय? आता तुम्हाला आनंद वाटतोय का भीती वाटते नेमकी? माझं काय आनंद आत्ता नाही. आनंद कधी होणार माहिती आहे का? ज्यावेळेस तो कोर्टात टिकेल माझा तो, त्यावेळेस आनंद. आता काय ही हरामखोर आहे ती पहिल्यापासून. नाव सांगा. हे सरकार, फडणवीस सरकार हरामखोर आहे आणि वरूनच मोदी तेच खोटं बोलतो. तर हेच काय? ही सुद्धा तीच म्हणतोय. पूर्ण नाव सांगा, पद सांगा. नाव सांगा, पद सांगा. माझं का? मी रणवीर इंगळे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धाराशिवचा आहे आणि मी कायम ह्या लढ्यात कायम असतो आणि सामाजिक क्षेत्रात शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा मी आहे. तर हे आहेत रणवीर विंगळे साहेब, शरदचंद्रजी पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धाराशिवचे शहराध्यक्ष आहेत आणि कायम मराठा समाजासाठी लढा देण्यासाठी मी कायम लढणार आहे. जरांगी दादासोबत मी कायम राहणार आहे. मला भीती वाटते, आनंद तर आहेच. मराठा समाजाला न्याय मिळाला आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंद निर्माण झाला आहे, याचा मलासुद्धा आनंद आहे. पण मनात माझ्या धुकधुक आहे, कारण देवेंद्र फडणवीस ही सरकार हरामखोर सरकार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कधी दगा फटका करेल हे माहीत नाही. जोपर्यंत न्यायालयामध्ये हा GR टिकून राहत नाही
तोपर्यंत माझ्या मनात कायम धुकधुक आहे. कारण हे कधी धोका देतील गॅरंटी नाही. कारण शिवरायांना धोका दिला, मराठ्यांना धोका देणं अवघड नाही. कारण हे सरकार दगाबाज आहे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोर्टात हे आरक्षण टिकल का आणि मराठा समाजाचा आनंद कायमस्वरूपी टिकून राहील का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.